त्या दिवशी आम्ही काही मित्रमैत्रिणी मिळून कारनं फिरायला निघालो होतो. सगळे खूप आनंदात होतो. गप्पा, हशा आणि गाण्यांच्या आवाजात प्रवास चालला होता. रस्ता शांत होता आणि आम्ही निवांत पुढे जात होतो. अचानक समोरून एक प्रचंड मोठा ट्रक भरधाव वेगात येताना दिसला. तो इतका जवळ आला की क्षणभर काहीच सुचेनासं झालं. कार वाचवण्यासाठी मी घाईघाईनं स्टिअरिंग डाव्या बाजूला फिरवलं, पण त्या घाईत कारचा ताबा सुटला आणि पुढच्या क्षणात कार पुलाच्या कठड्याला जोरात धडकली. एक भीषण आवाज झाला आणि कार कठडा तोडून खाली कोसळू लागली. त्या काही सेकंदात सगळं काही संपल्यासारखं वाटत होतं. कारची एक बाजू पूर्णपणे चिरडली गेली होती. काचांचे तुकडे, लोखंडाचे तुकडे सगळं हवेत ओढताना दिसत होतं. अपघात इतका भयंकर होता की त्यातून कुणाचंही वाचणं अशक्य वाटत होतं. त्या क्षणी माझ्या मनात एकच नाव आलं, स्वामी समर्थ. मी डोळे मिटले आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण करत हातपाय पूर्णपणे सैल सोडले. त्या क्षणी शरीरात इतक्या जखमा झाल्यासारखं वाटत होतं की जणू वेदनाही जाणवत नव्हती. सगळं काही अंधारात जात होतं. मग काय झालं काहीच आठवत नाही. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. नंतर कळलं की मी तब्बल 3 दिवसांनी शुद्धीवर आले होते. डॉक्टर म्हणाले की मी त्या 3 दिवसांमध्ये कोमामध्ये होते. पण मला त्या काळात एक विलक्षण अनुभव आला होता, जो मी कधीच विसरू शकत नाही. मला असं जाणवत होतं की मी एखाद्या अंधाऱ्यातून चालले आहे आणि दूरवरून एक प्रचंड तेजस्वी प्रकाश माझ्याकडे येत होता. तो प्रकाश साधा नव्हता, जणू एखादा तेजस्वी सूर्यच माझ्याकडे चालत येत होता. तो खूप उंच होता, मानवी रूपात होता, पण त्याचा चेहरा मला दिसत नव्हता. फक्त तेज, अपार तेज. तो हळूहळू माझ्या जवळ आला आणि त्यानं माझ्याकडे हात पुढे केला. मी त्या वेदनांनी त्रस्त अवस्थेत माझा हात त्याच्या हातात दिला. त्या स्पर्शात एक अवर्णनीय शांतता होती. जणू कुणीतरी मला सांगत होतं, भिऊ नकोस, मी आहे. आणि अचानक माझे डोळे उघडले. मी हॉस्पिटलच्या बेडवर होते. आजूबाजूला डॉक्टर आणि नर्स उभे होते. सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे माझ्या अंगावर एकही मोठी जखम नव्हती, एकही खरचटण्याचा डागसुद्धा नव्हता. याउलट माझ्या सोबत असलेल्या 3 मैत्रिणी त्या अपघातात मला कायमचं सोडून गेल्या होत्या. डॉक्टर स्वतः चकित झाले होते. ते म्हणाले, इतक्या भयंकर अपघातातून असं वाचणं शक्यच नाही, पण कदाचित मानसिक धक्का बसला असेल. तुम्ही 3 दिवस कोमामध्ये होतात. पण माझ्या मनाला सत्य माहीत होतं. त्या दिवशी त्या भीषण अपघातातून मला कुणी वाचवलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझे स्वामी समर्थ होते. आजही त्या दिवशीची आठवण झाली की अंगावर काटा येतो आणि मनातून एकच शब्द निघतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ नमस्कार.